हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जो वह प्राण व सूर्य मंडलात पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे, यांच्याच शब्दात आपल्याला पुरुषचा अर्थ बघायचा आहे. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा आहे. वह परोक्ष रूप, तो तर परोक्ष आहे. याने अनुवाद थोडासा उलटसुलट केलाय. मग हे म्हणतो अहम मी, तो तर परमात्मा गुप्त आहे. तो तर पूर्ण परमात्मा तर परोक्ष आहे, गुप्त आहे. आणि अहम मी खम आकाश तुल्यत्या, आकाशाच्या ब्रह्मलोक, आकाशरूपी ब्रह्मलोकात ब्रह्म, ब्रह्मचा अर्थ बघायचा. सगळ्यांचे गुण कर्म स्वरूप करून अधिक आहे. याने म्हटले की मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्म, मी ब्रह्म आहे. आणि ओम, सगळ्यांचा रक्षक जो मी, त्याचे ओम असे नाव जाणा. ओम हा अर्थ असा आहे की तो ब्रह्म आहे, तो ब्रह्म तर मी आहे. आणि खम म्हणजे दिव्य आकाशरूपी ब्रह्मलोकात मी राहतो, माझे ओम नाम आहे. आणि तो परमात्मा, पूर्ण परमात्मा पुरुष तर गुप्त आहे. त्याची माहिती याने सांगून ठेवली होती की तत्वदर्शी संताला विचार. तर इथे पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा. आता त्यांच्याच शब्दांनी स्पष्ट करीन. ज्यांनी इतका गोलमाल केला होता समोर येईल. हे बघा, आता यजुर्वेद ठेवला, ऋग्वेद आम्ही उचलला. हे बघा, हे तेच प्रकाशक आहेत याचे, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा. हे तेच त्यांचे अनुवाद करता. हे इथून छापले आहे. आता याच्या आपण प्रथम मंडलाच्या 9 मंडलाच्या आता आपण 7व्या श्लोकावर आलो आहोत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1. आता 6 पर्यंत याने परमात्म्याचा महिमा सुरू केला होता. इथे 7व्यात याने तम म्हणजे त्या पुरुषाला, इथे लिहायला हवे होते त्या पूर्ण परमात्म्याला, तम त्या पूर्ण परमात्म्याला ज्ञान यज्ञ चांगल्या प्रकारे. मग इथे वाचा. 8व्यात याने परत केले तम त्या पुरुषाला, त्या पूर्ण परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा सिद्ध केले आहे दासाने. उग्रगती प्रेरणा देतात, म्हणजे जेव्हा संसारात हाहाकार माजतो, याने प्रेरित होऊन तो परमात्मा इथे प्रकट होतो. हे आपले सगळे सद्ग्रंथ सांगतात आणि हे गीता पण सांगते, वेद सांगत आहेत. हे बघा, हे गोंधळू पाहत होते पण गोंधळून गेलो नाही. आता आपण शिक्षित झालो. त्या पूर्ण परमात्म्याला हे समजा, पुरुषाच्या जागी पूर्ण परमात्म्याला उग्रगती म्हणजे भयंकर परिस्थिती प्रेरणा देतात. आणि भासमान शरीराला तो पूर्ण परमात्मा प्राप्त होतो. पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा, म्हणजे तो इथून सहशरीर म्हणजे शरीर धारण करून येतो. पुढे बघा, त्याचेच राहिलेले आहे इथे 8व्या श्लोकाचा मंत्राचा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 आपण 8वा वाचत आहोत. ज्यात जो शरीर प्राप्त करतो, ज्या 3 प्रकारांनी दुसऱ्यांचे वारण म्हणजे कल्याण करणारा मधुमय शरीर मिळते, तो परमात्मा 3 प्रकारच्या शरीराने आपली देखभाल करतो. आणि जेव्हा उग्रगती प्रेरणा देतात, तेव्हा तो परमात्मा इथे एक सुंदर शरीर प्राप्त करून प्रकट होतो. पुढे बघा, 9व्यात क्लिअर होते. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1चा मंत्र. 8 आपण वाचला, आता 9वा बघा. हा 9वा श्लोक मंत्र आहे. अभि इमम अधन्या उत्श्रृणंती धेनवः शिशुम. हे शिशुम लिहिले आहे, शिशुरूप धारण. सोम, सोम इंद्राय पातवे यांच्याच शब्दात अनुवाद वाचूया.
इमम म्हणजे या किंवा त्या, सोम म्हणजे परमात्मा पूर्ण पुरुषाला, त्या पूर्ण परमात्म्याला. सोम म्हणजे हे वाचले यांच्या शब्दात सोम म्हणजे पण परमात्मा लिहिलंय इथे बघा पहिल्या मंत्रात की सोम म्हणजे परमात्मा. हे बघा परमात्मन. तर आम्ही तुम्हाला अशा प्रकारे दास सिद्ध करेल की अडाण्यातला अडाणी जर थोडंसं पण अक्षरज्ञान जाणत असेल लगेच समजेल यांच्या हेराफेरीला आणि सत्य समोर येईल. हे बघा आता आपण आलो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त मंत्र 9 वर, सूक्त 1च्या मंत्र 9 वर. इमम म्हणजे सोम म्हणजे त्या परमात्म्याला, पुरुष म्हणजे पूर्ण परमात्मा समजू आपण, याने पण आपण सिद्ध करू, केलंच आहे. त्या पूर्ण परमात्म्याला शिशुम कुमार अवस्थेतच सर्व प्रकारे अधन्या अधन्या धेनवहा, धेनवहा म्हणजे गायी, अहिंसनीय काय होतं, अधन्या म्हणजे विना धनाई, म्हणजे पूर्ण रूपाने, अधन्याचा अर्थ आहे जी बैलाने सांडाने टच पण नाही केले आहे, कुमारी. आता असे हरियाणात आपल्या गायीला जिने गर्भधारण नाही केलेला तर तिला म्हणतात ही विनाधनाई आहे, अधन्या विनाधनाई. याचप्रमाणे हे वेद सांगत आहेत की अधन्या धेनवाहा श्रीणंती. अधन्या म्हणजे पूर्ण रूपाने जिला सांडने बैलाने टच पण नाही केलेलं, त्या गायींच्या द्वारे त्या नवजात शिशुरूपात प्रकट परमात्म्याच्या पालन पोषणाची लीला होते. त्या गायी परमात्म्याला तृप्त करतात. वेद सांगत आहे बघा. त्या सौम्य स्वभावाच्या परमात्म्याला, पुरुषाला, परमात्म्याला जो शिशुरूप धारण करून प्रकट होतो, याचा अर्थ हा होतो असा. आणि सर्व प्रकारे अधन्या म्हणजे कुमारी, गाय, धेनवहा म्हणजे गायी तृप्त करतात. या इंजिनियर्सच्याच अनुवादात सिद्ध झाले की त्या परमात्म्याला जो शिशुरूप धारण करून इथे प्रकट होतो लीलामय शरीरात, जो 3 प्रकारे आपली इथे देखभाल करतो. एकतर वरती राहतो तेव्हा एकदम तेजोमय शरीर धारण करतो, इथे येतो हलके तेजपुंज शरीर धारण करतो. त्यामध्ये पण 2 प्रकार आहेत इथे जेव्हा येतो. एकतर असे शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात प्रारंभी एक लीला करतात. त्यानंतर मग तिसरा जो प्रकार आहे तो कधीही कुठेही एक जिंदा महात्मा किंवा ऋषी किंवा साधू संताचे रूप घेऊन कुठेही प्रकट होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात, त्यांना भक्ती मार्गावर आणतात, त्यांच्या संकटांना पण दूर करतात. असे जे जिंदा महात्म्याच्या रूपात तिसऱ्या प्रकारच्या शरीराने मालक येतात, तर ते कलियुगात खूप महापुरुषांना याच रूपात भेटले, जिंदा महात्म्याचे रूप घेऊन. तर आता जो प्रसंग चालू आहे, आता हे तर वेदाने प्रूव्ह केले, सिद्ध केले, प्रमाणित केले की परमात्मा जेव्हा शिशुरूप धारण करून इथे प्रकट होतो तर त्यावेळी कुमारी गाय त्याचे पालन पोषण करते. म्हणजे कुमारी गाय दूध देते तेव्हा तो परमात्मा पितो. आता ही लीला केली कोणी? ना श्रीरामाने केली, ना कृष्णजींनी केली, ना कोणत्या अन्य देवतांनी आजपर्यंत. सांगा कोणाच्या इतिहासात असेल तर ज्याने वेदांनुसार लीला केली ही इज गॉड. आता तुम्हाला दाखवतो कबीर सागर. हा बघा पवित्र कबीर सागर. 600 वर्षांपूर्वी हा लिहिला गेला होता. परमात्म्याच्या वेळेसच धर्मदासजींनी लिहिला होता. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे बघा याचा कोण अनुवादक आहे? कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद बिहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक एवं प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हा ज्ञानसागर आहे. यात चॅप्टर आहे ज्याच्या आपण 73व्या पृष्ठावर थोडेसे बघूया. कारण की यात थोडेसे जे कबीरपंथी
जे 12 नकली कबीरपंथी झाले आहेत परमात्मा गेल्यानंतर, तर त्यांनी यात थोडेफार आपल्या नकळत काही फेरबदल केले आहेत, तरी पण सत्यता राहिली आहे. बघा, यात आहे 73वे पृष्ठ, वाचूया कबीर सागर. शंकर, इथे शंकर वचन. तोरे घर पंडित अधिकारी, झूठ बोल कस बोलो नारी. हरि कमला सम देखो ज्ञाना, बुद्धिमंत तुम पुत्र सुजाना. सुनकर महिमा पुत्र की, नारी धरे तब पाओ. हे स्वामी मम इच्छा, स्वर्ण वचन सुनाओ. म्हणजे शंकर भगवान येऊन भेटले होते. त्यानंतर मग काय झाले की रामानंदांच्याकडे नीरू गेला. तर नीरू व रामानंदांची काय वार्ता झाली ते दाखवतो तुम्हाला. हे आहे 74व्या पृष्ठावर, ज्ञान सागरच्या 74व्या पृष्ठावर. सुन जुल्हा मन भयो आनंदा, जिमी चकोर पाया निश्चंदा. ले सुत चले हरस मन कीन्या, मुलाला घेऊन घरी आले. अर्थात सोपुन असबोल ही दीना. सुत काशी को ले चले, देखन लोग देखन ते आव. काशीमध्ये घेऊन आले, जनता बघायला जात आहे, येत आहे. और अन्न पानी खावे नहीं, बख्शे नहीं, अर्जुल्ला शोक जनावे. आता काय सांगत आहेत की ते काही खाणे पिणे नव्हते करत, त्यामुळे तो विणकर नीरू दुःखी झाला होता. तब जुल्हा मन कीन तिवाना, रामानंद सो कही उत्पाना. ले सुत मैं सुत पायो बड़ो गुणवंता, कारण कौन बखे नहीं संता. रामानंद ध्यान तब धारा, जुल्हा सो तब वचन उचारा. पूर्व जन्म ते ब्राह्मण जाति, हर सेवा कीन्ही भली भांति. कुछ तो सेवा हर की चूका, अर्थात ते भयो जुल्हा का रूपा. प्रभु प्रीति प्रभु गह तोर लीनी, ताते उद्धान में सुत तो दीना. आता काय सांगत आहेत रामानंदजी आणि नीरूची चर्चा चालू आहे. तर रामानंदजी सांगत आहेत की रामानंदजी सांगत आहेत की तू पहिल्या जन्मात ब्राह्मण होतास आणि तू काही भगवानाच्या भक्तीत चूक केली होतीस, ज्या कारणाने तू आज एका क्षुद्र जातीत उत्पन्न झाला आहेस. आणि ज्या कारणाने परमात्म्याने तुला कोणती प्रीती विशेष, तुला पूर्वजन्मीचे कोणते प्रेम जाणून, तुझी भावभक्ती बघून या जंगलात तुला एक पुत्र दिला. आता नीरू म्हणतो की हे भगवान, ठीक आहे, मी कोणती चूक केली असेल तर ती गेली गोष्ट, त्याला सोडा, त्याची तर मला शिक्षा मिळाली, परंतु याचा उपाय सांगा की मला एक पुत्र मिळाला आहे आणि हा काही खातपीत नाहीये, याचा कोणता उपाय सांगा. तर काय सांगतात, हे प्रभु जस कीनो तस पायो. मी जसे केले तसे तर मला मिळाले, चूक केली विणकर बनलो. आर्थ हो तो दर्शन आयो. मी संकटाच्या वेळी तुमच्याकडे आलो आहे. रामानंदजींना नीरू म्हणत आहे, सो कहिए उपाय गुसाई, बालक अक्षुदावत कुछ खाई. हा भुकेला बालक काही खाईल असा उपाय सांगा. रामानंद जी अस युक्ति विचारा, तो पुत्र कोई ज्ञानी अवतारा. तव पुत्र, तुमचा जो पुत्र आहे, वो कोई तब सुत कोई ज्ञानी अवतारा. तुझा पुत्र आहे हा कोणी विद्वान पुरुष आहे. और बचिया जाही बैल नहीं लागा. बचिया जाही बैल नहीं लागा, और सोले ठाड करते ही आगा. एक वासरू घेऊन या जिला बैलाने टच नाही केलेले, कुमारी, आणि त्याच्यासमोर उभे करा. दूध चले ते थनते, दूध ही धरो छिपाए, और अक्षुदावंत जब होवे तब को देखवाए. ते दूध देईल ती कुमारी गाय, आणि त्या दुधाला लपवून ठेवा, आणि भूक लागली की त्याला पाज. जुल्हा एक बचिया ले आवा, और चलो दूत कोई मरम न पावा. चलो दूत जुल्हा हरसाना, और राख छिपाई कहो नहीं जाना. आता इथे परत काय सांगितलंय, दूध तब पीवत नाम कबीरा, और खेलत संत संग मत धीरा. आणि मग त्या परमात्म्याने कुमारी गायीचे दिलेले दूध प्यायले. आता इथे थोडेसे विचलित झाले.
जसे कबीर वाणी, कबीर सागरमध्ये कबीर वाणी एक चॅप्टर आहे. त्यात 136-137 पृष्ठावर परमात्म्याने एक व्याख्या सांगितली आहे की माझ्या जाण्यानंतर धर्मदास 12 पंथ चालतील माझ्या नावाने, काळ चालवेल. 12वा पंथ जो असेल तो गरीबदासाचा असेल. संवत 1774 त्याचा जन्म होईल गरीबदासाचा. जेव्हा तो 10 वर्षांचा होईल तेव्हा मी त्याला भेटीन आणि मग माझ्या महिम्याशी परिचित होऊन त्याच्याद्वारे माझी पुनर्वाणी प्रकट होईल. कारण की मध्ये हे काळाचे 12 दूत माझ्या कबीर सागरमध्ये थोडेफार आपल्या बुद्धीनुसार त्रुटी निर्माण करतील. त्याच्या पूर्तीसाठी 12व्या पंथाचे हे प्रवर्तक गरीबदासजींद्वारा माझ्या महिमेच्या पुनर्वाणीची पूर्ती होईल, जी पहिले गडबड केली. आता हे इतके तर सिद्ध झालेच की कुमारी गायींद्वारा परमात्म्याचे पालन पोषण झाले कबीर साहेबांचे. गरीबदासजींनी स्पष्ट केले आहे की शिव उतरे शिव मंडल से, अवगत बतन विनोद, और 7 बार चर्चा करी लिया इसको गोद, अन ब्यावर को दूध है दूध दिया तत्काल, शिव को कर मस्तक धरा ता शिव भय दयाल. म्हणजे शंकर भगवान आले, त्यांनी त्या वासराच्या कमरेवर हात ठेवला, तेव्हा त्या कुमारी गायीने दूध दिले. अधन्या म्हणजे कुमारी को दूहत है दूध दिया तत्काल. तर सांगायचा भाव हा आहे की जी परमात्म्याने लीला केली कबीर साहेबांनी, ती आज नाही 600 वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे. आणि वेद आपले 1000 वर्ष लाखो वर्षांपूर्वीचे सांगतात की परमात्मा अशी लीला करतो. तर ही लीला आजपर्यंत कोणी केली आहे का, ज्यांना आपण भगवान मानत होतो? याने सिद्ध झाले की ते भगवान नव्हते. भगवान इज कबीर, गॉड इज कबीर, कबीर इज गॉड. आता बघा, हे तर आपल्या सद्ग्रंथांनी प्रूव्ह केले, मग डोळ्यांनी बघितलेले, हे तर थिअरीने सिद्ध केलं. आता प्रॅक्टिकल. आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्मा जेव्हा ही लीला करत होते, लीलामय शरीरात आले होते. 5 वर्ष वय झाल्यावर यांनी 5 वर्ष वयातच आपल्या ज्ञानाचा प्रचार करणं सुरू केलं होतं. 104 वर्षांचे होते रामानंदजी, स्वामी रामानंदजी ब्राह्मण. आणि 5 वर्ष वय होते भगवानांचे, कबीर साहेबांचे. 5 वर्षाच्या वयात रामानंद त्या विद्वानांना पण पाणी पाजलं होतं आणि विवश केलं होतं त्यांना सत्य मानण्यासाठी. आता तिकडून शेवटी रामानंदजी इथे अडले की माझी साधना करतो, तर त्या साधनेने मी खूप समाधिस्थ होऊन खूप उंच भरारी घेतो. आता पुण्यात्म्यांनो, हे जे आपलं शरीर आहे, बॉडी आहे, त्याच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे. कधी तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून 10 वाजण्याच्या आसपास सूर्याकडे पाठ करून आणि तुमची सावली बघा, सावलीच्या छातीत दृष्टी केंद्रित करा. 1 मिनिट पापणी न हलवता. मग तिला समोर बघा. ती तुम्हाला सावली इतकी लांब होईल तुमची, जमिनीपासून आकाशापर्यंत तुमचा चेहरा दिसेल. म्हणजे जी सूक्ष्म शरीराची जी प्रतिमा आपल्या आत आहे ती डोळ्यांच्या द्वारे बाहेर येते. त्याचा फोटो होतो, तो फोटो बाहेर येतो आणि तो इतका लांब असतो, आकाशात डोके आणि जमिनीवर पाय दिसतील. याला सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि ज्यांचे हे सूक्ष्म शरीर भक्तीने युक्त होते तर त्यात जास्त तेज दिसतं, प्रकाश. यापेक्षा अजूनही खूपशी लक्षणं सांगितली आहेत. असे त्याच्याकडे आपल्याला नाही जायचं, लक्ष नाही द्यायचं, त्या गोष्टींना सोडा. कारण की ते तर जे भक्ती करत नाही त्यांच्यासाठी लक्षणं सांगून ठेवली आहेत की डोकं नाही दिसलं तर त्याचा मृत्यू होईल 5-4 दिवसात.
असा हात नाही दिसला तर भाऊ मरेल, पत्नी मरेल, याचे आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण की आपण तर भगवानाला शरण आलो आहोत. आपल्यावर ती लक्षणं काउंट नाही होणार, अफेक्ट नाही होणार. तरी पण तुम्हाला फक्त जे हा दास सांगू इच्छित आहे की जे विराट रूप असते यालाच म्हणतात. जसे श्रीकृष्णजी यांनी पांडवांना दाखवले होते, ते भक्तियुक्त होते श्रीकृष्णजी मागच्या जन्माचे खूप जास्त. तर त्या भक्तीच्या शक्तीचे जे विराट होते ते बाहेर एकदम इतके तेजोमय दिसले. आणि त्याचे पिताजी जे आहेत श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचे पिताजी काळ आहेत, 1000 भुजांचे भगवान आहेत. त्याने विराट रूप दाखवले होते श्रीकृष्णजींना महाभारताच्या वेळी. तर त्या विराटमध्ये आणि या विराटमध्ये त्याच्या प्रकाशात आणि त्याच्या शोभेत खूप अंतर होते. तर अशा प्रकारे जे हे आहे ते विराट रूप जे तुम्ही तुमचे बघाल. विराट म्हणजे लांबच लांब, अजून काय विस्तार. विराट म्हणजे विस्तारित, खूप लांबच लांब, विशाल. परंतु आपल्याकडे ती भक्ती इतकी नाहीये ज्याने आपला जितका प्रकाश बनेल. परंतु आपण याला परत परत बघायची जरुरी नाही. दास तुम्हाला यासाठी सांगत आहे की जसे जेव्हा आपण समाधीस्थ होतो, हे अभ्यास करतात हे लोक, आपल्याला ते नाही करायचे. परंतु सांगायला जरूर लागते, कारण की तुम्हाला हे ज्ञान समजले पाहिजे. त्यात काय, जसे ज्ञान काय चीज आहे आणि तुम्हाला किती गरज आहे. जसे एक मोटरसायकल आहे, इंजिनियरने मोटरसायकल बनवली आणि तुम्हाला ती चालवायला शिकवली. आता यात कुठे तेल घातले आहे, कुठून ऑन ऑफ होते, कुठून याचा स्विच लागतो, पंक्चर होते, त्यात काय अडचणी येतात, तिला कसे ठीक करायचे आहे, तुम्हाला हे पर्याप्त ज्ञान आहे. त्या मोटरसायकलचा लाभ घेण्यासाठी कंप्लीट लाभ देईल तुम्हाला. जर तुम्ही तिला उघडून बसलात, हा भाग कसला बनला, हा कुठे बनला, कुठून कुठून आला आहे, कशापासून बनला आहे, तर ही आपल्या स्तराची गोष्ट नाही आहे. याच प्रकारे हा दास या भक्तिमार्गाचा इंजिनियर आहे. तुम्हाला राम नामाची मोटरसायकल गाडी बनवून दिली आहे. तिला कसे सांभाळून ठेवायचे आहे, कसे चालवायचे आहे, कशी सुरक्षा करावी, इतके पर्याप्त आहे तुमच्यासाठी. बाकी ज्ञान समजावण्यासाठी सांगायला लागते. कोणी हा ना विचार करू की कबीर साहेबांना काही ज्ञान नव्हते. हे संस्कृत जाणणाऱ्या ऋषींना आम्ही विद्वान मानत होतो, यासाठी सर्व काही सांगायला लागते. तर हा अभ्यास करत असत ऋषी लोक. तर हे ध्यान लावतात. ध्यानमध्ये काय होतं की हे सूक्ष्म शरीर इतकं मोठं होतं की ते वरपर्यंत जातं. त्या सूक्ष्म शरीराच्या आत सूक्ष्म आत्मा चालतो. मग आता त्यात पूर्ण प्रकरण आहे, पूर्ण ब्रह्मांडाचे सगळे काही दिसते. रामानंदजींनी काय म्हटले की मी समाधीस्थ होऊन खूपच वरपर्यंत जातो. परमात्म्याने म्हटले की चला ठीक आहे, आता समाधी लावा. ज्ञानात तर ते हरले होते. त्यांनी विचार केला की मी याला असे काही आपली इज्जत वाचवू. परमात्मा कबीरजी 5 वर्ष वयात समोर बसले आहेत. चर्चा होतच होती. रामानंदजींचा अभ्यास होता. प्रतिदिन लगेच ते समाधीस्थ झाले. आता सूक्ष्म वेदात जे गरीबदासजींना परमेश्वर कबीरजींनी आपली अमृतवाणी दुसऱ्यांदा प्रकट करून दिली, त्यात काय लिहिलंय? योग युक्त प्राणायाम कर, जित्या सकल शरीरे, त्रिवेणी के घाट में वो अटक रहे बलबीर. स्वामी रामानंदजी योगयुक्त म्हणजे आपला अभ्यास करून सर्व शरीराला साधून ठेवलं होतं. सगळे जेव्हा वर समाधीस्थ होत होते तेव्हा त्रिवेणी, या लोकांना त्रिवेणीची नाही माहिती. राधास्वामी बघा, आम्ही सरळ त्रिकुटीपासून चालू करतो, आम्हाला खालच्यांचं काही देणं घेणं नाही. हे तर राधास्वामीवाले, धनधन सद्गुरूवाले विशेष करून या सचखंड सतलोकाचा ठेका घेत आहेत. आणि यांच्याबरोबरच आम्ही चर्चा करत होतो. तर हे काय मूर्ख बनवायचे की आमचे गुरुजी म्हणतात की खालचे तर हे पिंड आहे आणि हे वरचे ब्रह्मांड आहे. आपल्याला तर सरळ त्रिकुटीने चालायचे आहे. त्रिकुटी ते सांगतात इथे, परंतु त्रिकुटी इथे नसते, त्रिकुटी इथे असते मागे. या पाठीच्या कण्याशी संबंधित आहे तिची सगळी सिस्टीम. तर काय, ते त्रिकुटीवर जातात, सरळ तिथून स्टार्ट करतात. खाली काही देणं घेणं नाही. त्रिकुटी इज
द इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्रिकुटी ही समजा की आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्या विमानतळावर जरी आपण गेलात आणि इथे पुढे तर जाऊच नाही शकत, कारण की पुढे जाण्यासाठी ज्याच्यासाठी ते विमानतळ बनले आहे ते यासाठी बनले आहे की तिथून विमान पकडा आणि ज्या देशात जायचं आहे पहिला त्याचा व्हिसा आणि त्याचा पासपोर्ट आणि इथला क्लिअरन्स, या देशाचा जो पासपोर्ट जेव्हा बनवाल तेव्हा क्लिअरन्स होईल, त्याला घेऊन आणि मग भाडे विमानाचे आणि मग जो बिझनेस करायचा ते पैसे तुझ्याजवळ असले पाहिजेत, तेव्हा तू पुढे जाशील. तर यासाठी पहिले आपण इथून त्रिकुटीपर्यंत जायला कोणतं साधन पाहिजे ना. असंच उठून थोडंच जाणार आहे आपल्या घरातून. कोणी बसमध्ये बसेल, कोणी ट्रेनमधून जाईल. तर यासाठी यांना ज्ञान नाही आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कुठून चालायला लागेल? आपण सरळ मूळ कमळात जाऊ. हृदय कमळात प्राणी राहतो. हृदय कमळाच्या बरोबर तिथून मग आपण खाली जाऊ मूळ कमळात. एक वेगळी सिस्टीम आहे पार होण्याची. मूळ कमळातून येऊ, मग परत ब्रह्माच्या कमळात, मग शंकर, मग विष्णूजींच्या कमळात, मग त्याच हृदय कमळात म्हणजे शंकराच्या कमळात, मग त्रिकुटी, कंठ कमळात, मागे पाठीच्या कण्याच्या बरोबर आतल्या बाजूला सिस्टीम आहे. आणि मग आपण येऊ त्रिकुटीवर. जोपर्यंत आपले हे खालचे कमळ नाही उघडणार, हे साफ नाही होणार, क्लिअरन्स हे आपल्याला नाही देणार, तर जीव पुढे नाही जाऊ शकत. तर यासाठी पण आम्ही तुम्हाला पहिले मंत्र जे देतो 7 मंत्र, त्यातले 5 मंत्र तर याच कमळातून तुम्हाला सोडवणारे, पार करणारे आहेत, फ्री करणारे आहेत. तुमचे नो ड्यूज सर्टिफिकेट तुम्हाला प्रत्येक स्थानावर तयार मिळेल या भक्तीने जी दासाने तुम्हाला दिली आहे. त्यानंतर तुम्ही पोहोचाल त्रिकुटीवर. त्रिकुटीनंतर परत सुरू होते त्रिवेणी. ही तर अशी जुळवाजुळवी केली आहे त्रिकुटी. फक्त ऐकिवात आहे ही त्रिकुटी, कख पण माहीत नाही यांना. त्रिकुटीवर तर हे सगळे साधक जातात, भले रामाचा असो भले कृष्णाचा, कारण की तिथे तर अकाउंट असते सगळ्यांचे. नरकात जायचं असेल तरी तो त्रिकुटीत जातो. याला नरकात पाठवा, तिथे पूर्ण सचिवालय बनलेलं आहे यांचं. या धर्मराजाची तिथे एक कचेरी आहे, ऑफिस आहे. त्यात सगळ्यात पहिल्यांदा न्यायाधीशाच्या इथे जातात, त्यांचे अकाउंट होते. त्यानंतर नरकात जायचे, नरकात जा. मग ब्रह्माचा पुजारी ब्रह्माच्या लोकात, विष्णूचा पुजारी विष्णूच्या लोकात, शिवाचा पुजारी शिवाच्या लोकात. आणि बाकी नरकात जायचं, गाढव कुत्रे बनायचं ते जा. त्यांचे सगळे तिथून त्यांना मग फर्दर जे काही बनायचं असतं ते बनतात, तिथून मिळते. त्यानंतर मग त्रिवेणी सुरू होते, 3 रस्ते. आता आपण त्रिवेणी म्हणतो अलाहाबादमध्ये, की गंगा आणि यमुना येऊन मिळाल्या आणि मध्ये सरस्वती. इथली उलटी सिस्टीम आहे त्रिवेणी. तिथे 3 रस्ते आहेत, 3 वे म्हणजे रस्ते. 3 रस्ते बनतात. लेफ्ट जो रस्ता आहे त्यात पूर्ण सचिवालय आहे यांचा, यमदूतांचा, धर्मराजाचा. आणि पुढे एक गुहा जाते सरळ. तिथून जो धर्मराज निर्णय करतो, यमाचे दूत किंवा मग त्या देवाचे दूत ज्याची त्याने साधना केली आहे, तिथून मग ते घेऊन जातात. श्री विष्णूचे पुजारी आहेत तर विष्णूचे दूत तिथे उभे दिसतील. आणि ज्यांना नरकात जायचं आहे त्यांना यमाचे दूत घेऊन जातील. तर तिथे जाऊन परमात्म्याने म्हटले की आता स्वामीजी कुठे जाल? रामानंद पोचले त्रिवेणीवर. आता परमेश्वर कबीरजींनी म्हटले की आता स्वामीजी पुढे कुठे जाणार? इथून कुठे जाणार माहीत नाही. कुठे जाईन? मग इथे सैरसपाटी करत राहा, येत राहा, जात राहा रोज. काय लाभ झाला तुम्हाला? मी सांगतो कुठे जाल. तुम्ही आहात विष्णूजींचे पुजारी आणि त्याबरोबर तुम्ही हा यज्ञ वगैरे करता, हठयोग करता, तप होते. तर इकडे आहे धर्मराजाचे ऑफिस. ह्या इथून तुम्हाला पुढे मिळेल, इथून टोकन मिळेल. तुम्ही जाल विष्णूजींच्या लोकात. आणि तिथे किती दिवस राहाल? म्हणू लागले, हे तर जितके माझे पुण्य असेल तिथपर्यंत मी तिथे राहीन. माझे भक्तिकर्म असतील इतक्या वेळेपर्यंत मी विष्णूजींच्या लोकात राहीन. रामानंदजींना इतकं तर ज्ञान होतं, विद्वान होते. परमात्म्याने म्हटलं की जेव्हा तुमचे पुण्य
विष्णूजींच्या लोकात समाप्त होतील तेव्हा कुठे जाल? मग नरकात पण जाईन. त्यानंतर कुठे जाल? काय माहीत कोणत्या पशु पक्षाच्या योनीत जाईन. तर काय खाक भक्ती तुमची? ही काय भक्ती करत आहात तुम्ही? आम्ही सांगू तुम्हाला, गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक परत परतून कधी संसारात नाही येत. आता जिथून सत्संग दासाने प्रारंभ केला होता, आता आपण त्या पॉइंटवर आलो की जी साधना आपण करत होतो, शास्त्र विरुद्ध करत होतो, त्याने आपले जन्म आणि मरण संपले नाही. कष्ट जसेच्या तसेच राहिले. आता स्वामी रामानंदजींनी काय म्हटले? परमात्म्याने सांगितले की हा समोरचा जो रस्ता आहे तो बिलकुल हा समोरचा हे आहे ब्रह्मरंध्र. आणि हे तुमच्या कोणत्याही मंत्राने, ना ओम जपाने, ना ओम नमः शिवायने, आणि नाही ओम भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवायने, आणि ना कोणत्या दुसऱ्या मंत्राने हे समोरचे नाही उघडणार. माझ्याजवळ ते सतनाम आहे ज्याच्या जपाने तो समोरचा दरवाजा उघडेल, अन्यथा हे गेट कधी नाही उघडणार तुमचं. हे बंद पडलं आहे तुझं. आणि काही प्रयत्न करून बघ. रामानंदजी जे मंत्र जाणत होते, जो पण गायत्री मंत्र त्याने घोटून ठेवला होता, यजुर्वेद अध्याय नंबर 36 मंत्र 3, त्याचा ओम मंत्र, त्याचा ओम जप केला, नाही उघडलं. बसला चुप होऊन, कारण की स्वप्नाप्रमाणे होत होते. जसे स्वप्नात बघतो असे चालत होता. बसला, समाधीस्थ होता. परमात्मा समोर बसले आहेत आणि त्याच्यासमोर परमात्मा पुढे पण बसले आहेत, त्रिकुटीवर, त्रिवेणीत. तर तिथे म्हणतात की मी दाखवू उघडून मी जप करतो माझ्या मंत्राचा, जो गुप्त मंत्र माझ्याजवळ आहे, शक्तिशाली, जो मोक्ष मंत्र आहे. 2 अक्षरांचा आहे सतनाम, 2 अक्षरांचं, ज्यात एक ओम मंत्र आहे व एक तत्गुप्त आहे. परमात्म्याने लीला केली, सुमरण केले सतनामाचे. एकदम असे ती दगडासारखी ती वज्राची दारे होती अशी उघडली, गेट उघडले समोर. आता परमात्म्याने म्हटले की ये माझ्याबरोबर. जेव्हा रामानंदजींना घेऊन गेले, दाखवले की हा बसला आहे तो निरंजन ज्योती, निरंजन ज्याला तुम्ही परमात्मा मानत आहात, अलख निरंजन म्हणता, हा काळ आहे. हा बघा, हा बसला आहे. त्या गेटच्या समोर बसतो हा इतका दुष्ट आहे, जे 11वे द्वार आहे, 10वे द्वार ज्याचा पाढा वाचत होते आजपर्यंत. 10वे तर काळाच्या जाळ्यात राहते आणि 11वे पण पार नाही करत. 12वे द्वार पार करणार, 12व्यातून पार होऊन आपण सतलोकात जाऊ. हा मधु परमहंस आहे एक रांजडीमध्ये, फौजी साहेब, आणि त्याने कुठे परमात्म्याची वाणी वाचली. 11वी खिडकी, 11वी खिडकी. त्या 11वी खिडकीत हळदीच्या गाठीने वाणी बनला आणि असं म्हणतो, माझ्याकडे जी वस्तू आहे कोणाकडेही नाही धरतीवर. काय काय आहे त्याच्याकडे? मंत्र काय देतो? सतनाम आणि सद्गुरू. हे तर त्याचे मंत्र आहेत. आणि मग कानात ऊ नाही, ते पण नाही करत, नुसते ऊ करतो. तो साधक दीक्षा घेणारा म्हणतो, महाराजी काय ऐकलं नाही? म्हणतो, हा ऐकायचा नाही, हा म्हणायचा पण नाही. आत तुझ्या ताकद घातली, तो सार शब्द आहे, आदी शब्द आहे. आणि त्याने पाहिले, हे वाचले. परमात्म्याच्या वाणीला समजणे मुलांचा खेळ आहे. 11वी खिडकी, 11वे द्वार, 11वे तर या काळाच्या लोकातून पार करू. 11वे जाईल, अक्षर पुरुषाच्या लोकात प्रवेश करेल 11वे, तरी पण पार नाही झाले. त्यानंतर मग 12वे द्वार आहे, जे 11वे द्वार आहे, तिथे हा स्वतः बसला आहे, हा काळ. आणि इतके विक्राळ रूप आहे, अगदी कडी लावून बसला आहे. तसा तर तो बंद तो आहेच आहे. डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे, ना जाणो की चुकून निघून न जावं कोणी माझा डोळा लागला तर. तिथे जेव्हा कोणी जातो, पहिले तर त्याचे इतके तेज आहे, इतकी ताकद त्याची, चारी बाजूला त्याने असे सोडून ठेवले आहे की कुणी जाऊ नाही शकत सामान्य जीव. परंतु परमात्माच जाऊ शकतो, किंवा त्यांचे भक्तियुक्त हंस त्यांच्या कृपेने तिथून पार होऊ शकतात. तर कबीर साहेब बरोबर घेऊन गेले रामानंदजींना की तो बसलाय बघ कडी लावून 11व्या द्वारावर, तुझा भगवान अलख निरंजन काळ, जो गीता 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हणतो, मी काळ आहे, सगळ्यांना खाण्यासाठी प्रवर्त झालो आहे, सगळ्यांचा नाश करीन, हा आहे तो.
ज्याने तुम्ही कृष्ण नव्हता तो कृष्णात हा प्रवेश करून बोलत होता. आता बघितलं त्याचा चेहरा तर रामानंदजी घाबरले. अरे हे तर गजब झाले रे बाबा. इतके मोठे मोठे डोळे आणि विक्राळ चेहरा, लांब दात, विद्रूप कपाळ. परमात्मा म्हणाले, चिंता नको करू, माझ्याकडे तोच मंत्र आहे ज्याने कपाट उघडली होती, ब्रह्मरंध्र उघडले होते. आता याचे म्हणतात, जैसे फनपति मंत्र सुन रखे फन सकोरे, ऐसे मेरे सतनाम से यू काल्यवय मोरे. कबीर साहेब म्हणतात, जसे फणपती म्हणजे सर्पाने, असा सर्पाने फणा काढला आहे डसण्यासाठी, आणि जसे त्याला मंत्र म्हणतो गारुडी, एक मंत्र म्हणतो तर तो विवश होतो, फणा खाली करून पळून जाण्याचा विचार करतो सर्प, अशाच प्रकारे माझ्याकडे या काळरूपी या सर्पाला वश करण्याचं, त्याची मान खाली करण्याचे एक सतनाम आहे. जेव्हा म्हणतात, जैसे फनपति मंत्र सुन रखे फन सकोरे, ऐसे सतनाम, ऐसे मेरे सतनाम से ये काल्यवय मोरे. परमात्म्याने परमेश्वर कबीर परमेश्वरजींनी सतनामाचे सुमरण केले आणि काळाने एकदम खाली मान घातली. अशी खाली मान करताच त्याच्या डोक्यावर पाय ठेवून कमरेवर, आणि रामानंदजींनी म्हटले की ये माझ्याबरोबर. जाताच आत ते गेट उघडले. परमात्मा आणि तो आत्मा बरोबरीने आत गेले. गेट परत बंद झाले. काळ परत सावधान बसला. चला, एक तर गेला, अजून तर नाही जाऊ देणार. हा तर असा आकडलाय पूर्ण. आता 11वं द्वार जे पार केलं तो अक्षर पुरुषाचा लोक आहे. 7 शंख ब्रह्मांडाचे क्षेत्र आहे. त्याला पार करून मग येते 12वे द्वार, आणि 12वे द्वार पार करून मग येतो सतलोक, जिथे गेल्यानंतर परत परतून कधी संसारात नाही येत. तिथे परमात्म्याने सगळी आपली लीला दाखवली, सतलोक दाखवला. होय होय, पुण्यात्म्यांनो, जर सगळे वर्णन केले तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. असेच इतका उत्तम आहे, अशी उत्तम व्यवस्था आहे. परंतु अजून तुमच्याकडून भक्ती पण करून घ्यायची आहे. भक्ती करवून मग घेऊन जाऊ. तर तिथे जेव्हा पोहोचले तिथे सगळी शोभा बघितली. इतके सुंदर वातावरण, ना गरमी आहे ना थंडी आहे. सुंदर तेजोमय शरीर आहे, तेजोमय एकदम. 16 सूर्य इतका प्रकाश रामानंदजींच्या शरीराचा झाला, जे तिथे शरीर मिळाले त्यांना. आणि परमात्मा कबीरजींनी जे छोट्या बाळाच्या रूपात त्यांच्याबरोबर जात होते ते आता दुसऱ्या रूपात पाहिले. घुमटाच्या आत, खूप मोठ्या घुमटात परमात्मा बसले आहेत असे, आणि सिंहासनावर विराजमान आहेत. सुंदर सिंहासन, हिरेपन्नी जडवलेले. डोक्यावर मुकुट आहे मालकाच्या. एका रोम केसात करोड सूर्य मिळवा करोड चंद्रमा इतका प्रकाश. तर ते छोटे बालक तिथे शरीर लांब लांब होत जाते. जाताच चांगले लांब, सुंदर वाटते ते लांब शरीर. तिथे परमात्मा एक चौरी ठेवली होती, जसा पांढरा पांढरा केसांसारखा इथे करतात मुले. ती चौरी उचलून परमात्मा कबीरजींनी आणि त्या तेजोमय शरीरावर चौरी ढाळू लागले डोक्यावर. रामानंदजींनी विचार केला, भगवान हा आहे. आणि कबीरजी याचे कोणी नोकर चाकर, इथले कोणी गण गेले असतील, हे कोणी इथले देव असतील या लोकातले. इतक्या तेजोमय शरीर उभे राहिले. 5 वर्षाचा बालक बसला त्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या कंट्रोलरच्या सिंहासनावर, आणि चौऱ्या ते तेजोमय शरीर उभ्या उभ्या, म्हणजे दुसरे रूप आपलेच डबल रोल करत होते. करत करत ते चौऱ्या ढाळू लागले. हे रामानंदजी विचार करत आहे, हे काय झाले बाबा? हा कबीर बसला गादीवर, भगवान ज्याला मालिक समजत होतो हा चौऱ्या ढाळतोय. इतक्यात ते तेजोमय जे मोठे शरीर होते 5 वर्षाच्या बालकात सामावले गेले. एकटे कबीर साहेब इतके तेजोमय रूप झाले त्यांचे, आणि चौऱ्या आपोआप फिरत आहेत डोक्यावर. जेव्हा पाहिले रामानंदजीने, अरे हे तर गजब झाले, हा तर भगवान स्वतः हाच तर आहे मालक.
पाया पडले तिथेच परमात्मा म्हणाले, ऐक रामानंद, हा आहे, मी आहे तो परमात्मा, आणि जो मला इथे बघेल तो मला भगवान मानेल, आणि संसार तर मला धाणक विणकरच जाणत आहे. आता तुम्ही परत जा. एकदम असे केले, एकदम परत आला रामानंदांचा आत्मा, असे झटकून उठले. आता समोर परमात्मा बसले आहेत. जर हे स्वप्न, असा विचार करतो, कबीरजी समोर नसते तर त्याने विचार केला असता, मला स्वप्न पडले बसल्या बसल्या, आणि जे समोर दिसले, होय होय तेच बाळ परत समोर येऊन बसले, चरणावर पडले. 104 वर्षांचा विद्वान पुरुष, दुनिया महिमा गाते त्याचा, याच्यासारखा विद्वान नाही, याच्यासारखा ज्ञानी नाही, चरणांवर पडला 5 वर्षाच्या धानकाच्या बालकाच्या, आणि काय म्हणाले, दोहू ठोर है एक तू, बया एक से दो, गरीबदास हम कारणे तुम आए हो मगजो. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतारे, गरीबदास सब रूप में तुम ही बोलन हारे. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुर तुम हंस, गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा अंश. तर पुण्यात्म्यांनो, डोळ्यांनी बघितलेलं रामानंदजींनी सांगितले की तुम्ही परमात्मा आहात, दोन्ही ठिकाणी तुम्हीच काम करता. असेच गरीबदासजींना परमात्मा घेऊन गेले होते 10 वर्षांच्या बालकाला, जे चुडाणीमध्ये जन्मले होते. त्यांनी परत येऊन काय सांगितलं होतं, हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी माहे कबीर हुआ. हू कबीर, कोणता कबीर आहे तो, कि अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर है ये कुल के सिरजनहार. तो कोण कबीर, हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात दुलाहा भेद न पाया वो काशी माहे कबीर हुआ. हा आहे तो धाणक रूप रहा करतार. नानक साहेब काय सांगतात, गुरु ग्रंथ साहेब मध्ये लिहिलं आहे, महिला पहिलाच्या वाणीत पृष्ठ नंबर 24 वर, तेरा एक नाम तारे संसार. तुझे हे सतनाम आणि जे सारनाम आहे, तेरा एक नाम तारे संसार में एहो आस एहो आधार. और फाई सूरत मुलुक की वेश, ए ठगवाड़ा ठगी देश, खरा सियाणा भोता भारी धानक रूप राहत. हे 24 नंबर पृष्ठावर ही वाणी लिहिलेली आहे, जी दास बोलून ऐकवत आहे. मग 731 पृष्ठावर लिहिले आहे की, नीच जात परदेसी, खिन आवे तल जावे, और जाकी संगत नानक रंदा, जो कैसे मोंडा पावे. एका सेकंदात इथे बघतो, हा छोट्या जातीचा म्हणतात याला, आणि एका सेकंदात म्हणतो वर बसलाय तो सतलोकात. मग 721 पृष्ठावर म्हणतो की, म्हणतात नानकजी की, एक अर्ज गुफ्तम तो दर पेश तो दर कून करतार, हक्का कबीर करीम तू बे ए परवरदिगार. की हे साऱ्या सृष्टीला वचनाने रचणारे कुण करतार म्हणजे शब्द स्वरूपी परमात्मा. हे हक्का कबीर तिथे स्पष्ट लिहिलं आहे, हे सतकबीर, आणि बेऐब परवरदिगार, तुम्ही निर्विकार परमात्मा आहात. असेच दादू साहेब म्हणतात कि जिन मुझको निज नाम दिया सोए सतगुर हमार, दादू दूसरा कोई नहीं हो कबीर सर्जनार. तर दादू साहेबांना पण परमात्मा भेटले होते जिंदा महात्म्याच्या रूपात. म्हणजे आजचा जो सत्संग होता, एकतर आपण कसा भक्तीवर विश्वास करूया की जी आपण करतो ती खरी आहे. 2 कारणे, एकतर आपले सद्ग्रंथ जी थिअरी आपली, तो आपला आधार आहे. दुसरे, प्रॅक्टिकल ज्यांनी केले, प्रॅक्टिकल ज्या महापुरुषांनी केले, आदरणीय धरमदास साहेबजींनी याच प्रकारे धरमदासजींना सचखंडाला घेऊन गेले होते, परत सोडलं होतं. असेच आदरणीय रामानंदजींना, आदरणीय दादू साहेबांना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, आदरणीय घिसादास साहेबजींना, या सगळ्या महापुरुषांनी समक्ष बघितले मालकांना, आणि तोच जप केला त्यांनी परत जायला सतलोकात. जो दास आपल्याला देत आहे तो, त्यानेच तुमचा मोक्ष होईल.
आणि दुसरे हे होते की परमात्म्याला निराकार सांगत होते. तुमच्या समोर सिद्ध केले. वेद सांगतात ज्या 3 प्रकारे मनुष्य सदृश शरीर आहे त्याचे 3 प्रकारांनी शरीराची लीला करतो. एका रूपात सदलोकात बसला आहे, तो इथे येतो, शिशुरूप धारण करतो. एक लीला, एक सामान्य जनता, सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगून दाखवतो की या संसारात इतकेच पर्याप्त आहे. खूप पैशाच्या मागे नका पडू, भक्ती करून पिच्छा सोडवा. आणि तिसऱ्या स्थितीत तो कधीही कुठेही प्रकट होऊन चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांना ज्ञान समजावतो, आपल्याशी परिचित करून त्यांना पार करून देतो. तर या प्रकारे तो परमात्मा ते कबीर साहेब आहेत जे बनारसमध्ये नीरू आणि नीमाला प्राप्त झाले होते. धानक रूप रहा करतार, हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा भेद न पाया, वो काशी माय. ही इज गॉड. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सुधाकर दास बन्सी बावके. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट साकुरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? या दासाचा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18 जून 2013. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर हा दास वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ 20 वर्ष सेवा केली. त्यात सर्व ग्रंथाचं पारायण, आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरी पारायण, पैठणला जाऊन एकनाथी भागवत यांचं पारायण, कीर्तन, भजन हे सर्व काही केलं आणि भगवद्गीतेचा पाठ करीत होतो. आणि याच्यात सर्व रमता प्रथम वारकरी संप्रदायाचे गुरु त्यांनी मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. त्यानंतर मी आनंद संप्रदाय या संप्रदायात जोडल्या गेलो आणि त्यामध्ये रामनाथ महाराज खैरनार यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली. तर त्यात मला जो मंत्र दिला गेला तर ओम सोम परब्रह्मणे नमः, त्यामध्ये 2 टेज होत्या. आणि दुसऱ्या मंत्राला जो सोम मंत्र दिला त्यामध्ये स्व बाहेर सोडणे आणि हम आत घेणे. पण असं वाटलं का परमेश्वर अजून कुठंतरी आहे. तर त्या शोधात परत मी कर्मकांडामध्ये स्वामी समर्थ या मार्गात जोडल्या गेलो. त्यामध्ये मी सर्व कर्मकांड करू लागलो आणि त्यामध्ये सुद्धा सर्व काही कर्मकांड केले. पूजा, सर्व सत्यनारायण, वास्तुशांती, नवचिंत सर्व काही केले. आणि हे सर्व करत असताना स्वतःचं एकदम तपश्चर्याने केली का जेणेकरून आपली भक्ती दृढ, आपण पूर्ण परमेश्वर काय असं वाटायचं का आपण ही भक्ती करतो म्हणजे आपण पूर्ण परमेश्वराला भेटू, या दृष्टीनेच या दासाचा अट्टहास राहायचा. आणि जे भगवद्गीता वाचतं असताना भगवद्गीता तसेच विनोबा भावेंची गीताई या ग्रंथाचा पाठ करीत होतो. तर त्या मला एक प्रश्न पडायचा, कारण मी विष्णू संप्रदायात असल्यामुळं. तर श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतारी, पूर्ण अवतारी, तर त्यांनी एवढं महाभारताचं युद्ध का घडवलं? आणि यात आपण असं म्हणतो का संत तर दुसऱ्यांचे भांडण मिटवतात, आणि यात तर असं झालं की इथं श्रीकृष्ण भगवान स्वतः म्हणजे युद्ध घडून घेतलं. तिथं थोडं मन दुःखी व्हायचं, काय करावं असं वाटायचं. मग ह्याच सर्व योजनेत भरपूर दुःखी होतो. मग एक दिवस असं झालं, काय करू, कोणत्या परमेश्वराला शोधू, परमेश्वर कुठं भेटेल मला. तर याच शोधात काही कळानं एकदम म्हणजे उद्विग्न झालं. असं वाटलं सर्व देवता सोडून द्यावं सर्व काही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात. सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायाची जी भक्ती साधना आहे ती करत होतात. त्यानंतर आपण आनंद संप्रदायाचे जे रामनाथ महाराज आहे, रामनाथ महाराज खैरनार यांच्याकडनं सुद्धा गुरुउपदेश घेतला होता. आणि त्यांनी जो आपल्याला जो गुरुमंत्र दिला त्या गुरुमंत्राचा सुद्धा आपण जाप करत होतात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे हा कसा काय कळाला, त्या भक्तीकडे आपण कसे काय वळालात? तर यामध्ये या परमेश्वराचीच कृपा आहे का मला एक दिवस असं स्वप्न पडलं, ज्यावेळेस मला हे सर्व विवंचना, दुःख आणि अतिशय असं म्हणजे असमाधान वाटत होतं का मी काय करू, मला परमेश्वर कसा भेटेल.
तर त्यात मला असं स्वप्न पडलं की एक असं परमेश्वर रूप मला खांद्यावर घेतं आहे आणि मला असं लांब दुरून येतं आहे. तर त्या स्वप्नात इतका आनंद वाटला आणि माझं सर्व काही असं दुःख हलकं झालं. आणि त्याच दुसऱ्या दिवशी मला ज्ञानगंगा पुस्तक एक भगजी ते स्टॉल लावलेला होता. तर मी तिथं ते पुस्तक विकत घेतलं आणि तिथंच बघितलं तर तिथंच मला सर्व प्रश्नाची उत्तर तिथं भेटली. आणि त्यानंतर मी ते घरी आल्यानंतर आईला सांगितलं असं असं पुस्तक आहे. मग आम्ही एक चॅनलवर सद्गुरू रामपालजी महाराजांचा सत्संग चालू असायचा ते बघितलं. ज्ञानगंगा एक दिवसात पूर्ण वाचून काढली, 2दा 3दा परत. त्यानंतर भगवद्गीतेत त्या श्लोकाशी मिलाप केला. जे मला प्रश्न पडत होते का 11व्या अध्यायाच्या अर्जुनाला श्रीकृष्ण भगवानी ईश्वरूप दाखवलं तर त्यात असं दिसायचं की हे तर सर्व आत्मे म्हणजे त्यांच्या मुखात जाऊ राहिले. मग आपण एवढी भक्ती करून आपल्याला काय लाभ आहे? त्या प्रश्नाचं उत्तर सद्गुरू रामपालजी महाराजांनी मला त्या ज्ञानगंगेतून दिलं आणि त्याशिवाय मला सद्गुरूशी पूर्ण आकर्षण हेच परमेश्वर आहे हे मला तिथंच कळालं. आणि त्यानंतर लगेच आम्ही 1 महिनाभर सत्संग बघितला, ज्ञानगंगा पुस्तक वाचलं आणि माझ्या आईला लिहिता वाचणं तिला सैनला सत्संग दाखवला, तिनंसुद्धा मान्य केलं. आणि त्यानंतर लगेचच हरियाणाला जायसाठी एकटा तयार झालो आणि परमेश्वराने एक जोडीदार देऊन मला परमेश्वर चरणी ह्या सद्गुरू रामपालजी महाराजांनी ही नामदीक्षा दिली आणि माझ्यावर कृपा केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो ज्ञानगंगा हा ग्रंथ वाचला, त्याचप्रमाणे त्यांचे जे सत्संग बघितले, त्यानंतर असं आपल्याला बोध झाला की संत रामपालजी महाराज हेच तत्वदर्शी संत आहेत आणि हेच यथार्थ भक्ती देतात. तर त्या अनुषंगाने आपण त्यांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षासुद्धा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला आणि त्यांच्या भक्तिमार्गावर आपण चाललात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, ज्यावेळेस मी नामदीक्षा घेण्यासाठी गेलो होतो तर त्यावेळेस आमचा शेती हा व्यवसाय आहे. तर त्या शेतीमध्ये काहीच नव्हतं. पण तिथून आल्यानंतर नामदीक्षा घेतल्यानंतर ती शेती हळूहळू भरभराटीस येऊ लागली आणि जिथं आम्हाला पैशाची गरज पडायची तिथंच म्हणजे सद्गुरू रामपालजी महाराज आम्हाला ती पूर्ण पूर्तता करायची. असं शेतीतून असे अनेक अनुभव. आणि हे तर झाले शेतीचे, पण आमची आई का तिला जवळजवळ बरेच 15-20 वर्षापासून मणक्याचा त्रास होता. दोन्ही हाताला मुंग्या यायच्या, डोक्याला मुंग्या यायच्या, रात्र झोप नाही. आणि 32 वर्षापासून जे मिसरी लावत्या म्हणजे तंबाखू बोलतो आपण त्यांना, तर ते मिसरी लावण्याचं व्यसन होतं. ते काही केल्या सुटत नव्हतं. पण ज्यावेळेस आईने हा सत्संग बघितला, आईला मी समजून सांगितले असं ज्ञान आहे, आईनेसुद्धा मानेल खरंच हा खरा परमेश्वर आहे. आणि आईला घेऊनसुद्धा मी सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडे जाऊन नामदीक्षा दिली. तर त्यानंतर हे जे आईला मणक्याचा त्रास होता, रात्र झोप येत नव्हती, तर ती सगळी मणक्याचा त्रास गेला आणि सर्व काही मणक्याचा त्रास गेला, हाताच्या मुंग्या गेला आणि आईला भरपूर व्यवस्थित झोप येते आणि माझ्याबरोबर शेतीचं काम सर्व काही करते. हा लाभ परमेश्वराने दिला. तसंच जे 2 मुलं आहे त्यांनासुद्धा ही नामदीक्षा दिलेली आहे. कारण ज्यावेळेस सद्गुरू रामपालजी महाराजांचं खरं ज्ञान मला कळलं त्यावेळेस तर माझ्या जन्माचं खरं सार्थक झालं आणि खरं धन तर तेच भेटलं. भक्तिधन आहे, मोठं धन आहे. ते मला म्हणजे पूर्ण म्हणजे सद्गुरूचे किती कोटी धन्यवाद करावं हे माझ्या मुखातून सांगू शकत नाही मी. तर असे सद्गुरू रामपालजी महाराजांनी जी कृपा केली माझ्यावर, तर माझे जे 2 मुलं आहे, पण ज्यावेळेस सद्गुरू रामपालजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही हे जे परमेश्वरचे लेकरं यांनासुद्धा तुम्ही नामदीक्षा द्या, तर ज्यावेळेस तुम्ही ह्या लेकरांना मुलांना नामदीक्षा देशाल त्यावेळेस मी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे या मुलांना सांभाळीन असं सद्गुरूचं ब्रीद वाक्य ज्यावेळेस मला कळलं, तर त्यावेळेस मी कोणत्याही गोष्टी विलंब न करता त्यांनासुद्धा सद्गुरू रामपालजी महाराजांनी नामदीक्षा दिली. तर त्याचा अनुभव असा आहे, कारण जे 2 मुलं आहे आज इंग्लिश मिडियममध्ये शिकत होतं, तिथे मी 9-10 हजार एकच भरीत होतो, ते आज मुलं मोफत इंग्लिश मिडियममध्ये शिकतात. अजून कोणती कृपा सद्गुरू रामपालजी महाराजांनी करावी हे माझे शब्द नाही मला सांगण्यासाठी. तसंच आमचा शेतीचा व्यवसाय आहे
आणि त्यात आमचा भाजीपाल्याचा व्यवसाय असतो. तर आम्ही भाजीपाला निघाला म्हणजे हा बाजार, त्या गावचा बाजार, तसंच एक बाजार आहे कोपरगाव ठिकाणी, तिथं गेलो असता आणि आई माझ्याबरोबर असायची. आम्ही सर्व भाजीपाला विकला आणि येताना तर एका ठिकाणी अशी स्पीड ब्रेकर होतं आणि अंधार असल्यामुळे ते दिसलं नाही. तर मी गाडी चालवलं होतो, आई त्या गाडीवरून जवळजवळ 10 फूटवरती अशी उडली आणि खाली पडली. पण परमेश्वरीची अशी कृपा, आईला थोडंसुद्धा किंचित फक्त काहीच नाही, म्हणजे काहीच नाही झालं. तर सद्गुरू रामपालजी महाराज क्षणोक्षणी आमची काळजी घेतात आणि तेच पूर्ण परमेश्वर आणि खरा परमेश्वर तोच आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला बरेचसे अनुभव आलेत आणि त्या अनुभवातून हे सिद्ध होतं आहे की आपल्याला वेळोवेळी संत रामपालजी महाराजांनी संकटातून बाहेर काढलं आहेत. मला असं विचारायचं की आपण एक शेतकरी व्यवसायातून येत आहेत आणि शेतकरी असताना संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याअगोदर जो आपला शेतीचा जो उपक्रम होता किंवा जो व्यवसाय होता, त्यावेळेस ती शेतीची जी आपली स्थिती होती त्यामध्ये आणि आत्ता संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर यामध्ये काही फरक आहे का? भरपूर काही फरक आहे. आणि जिथं उत्पन्न कधी भेटत नव्हतं ते आता भरपूर उत्पन्न भेटतं आणि अजूनही त्या शेतीमध्ये परमेश्वराच्या कृपाने असं पुढचं नियोजन झालं का शेती मी ती आधुनिक करू राहिलो आणि त्याच्यामुळं परमेश्वर सर्व काही माझ्याकडून भक्ती करून घेणार सर्व काही. आणि मला परमेश्वर पूर्ण विश्वास आहे का पूर्ण लाभ परमेश्वराने दिलेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपण व आपला परिवार पूर्णपणे सद्भक्तीला लागला आहात आणि पूर्ण कुटुंब आज सद्भक्ती करत आहात. या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त होत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे मित्रपरिवार आहे, आपला जो आप्तेष्ट परिवार आहे, जे नातलग आपले आहेत आणि जो आज आपल्या टी व्ही चॅनल माध्यमातून जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना आपण काय संदेश द्याल? ह्या दासाची एवढीच प्रार्थना आहे की जो भक्तिमार्ग आहे, जो सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी या जगाला दिला आहे, त्याचं सर्वांनी अनुकरण करावं. या भक्तिमार्गात सर्व सुख, पूर्ण मोक्ष आणि खरा आनंद भक्तीचा ह्याच मार्गात आहे आणि हे शास्त्र प्रमाणित ज्ञान आहे आणि तुम्ही सर्व प्रमाण बघून मग या आणि ह्या भक्ती धनाचा लाभ घ्या. हेच या दासाचं विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि जेव्हा त्या व्यक्तीला ते समजलं असेल त्यांनी त्वरित संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेऊन त्यांच्याकडनं लाभ प्राप्त व्हावा, तर तो जो साधक आहे त्या साधकाला ही सद्भक्ती किंवा हा गुरुमंत्र कसा काय भेटू शकेल? तर असं जे कोणाला असं वाटत असेल की भक्ती घ्यावा आणि ह्या भक्तीचं ज्ञान समजलं आहे तर त्यांनी या स्क्रीनवर जे नंबर येतात त्या नंबरवर संपर्क साधावा आणि नामदीक्षा घ्यावी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जे आपल्या टी व्ही स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर दाखवले जात आहेत त्या मोबाईल नंबरपैकी कुठल्याही एखाद्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा तो साधक त्या नामदान केंद्रावर जाईल तर त्या नामदान केंद्रावर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? तर ही एकमेव अशी भक्ती का इथं कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही, हे सर्व मोफत मिळालं जातं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता.